तर धाराशिव जिल्ह्यात 11,300 हेक्टर जमीन खरडून गेली आहे. खरडून गेलेल्या जमिनींचा शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाहीये. शेतकरी मदतीपासून अद्याप वंचित असल्याचं समजतंय. सरकारकडून अशी सरकारची अशी जी आर एस सरकारचा की प्रति हेक्टरी 3.5 लाख रुपये हा शेतकऱ्यांना देणार होता. सगळ्यात जास्त नुकसान धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम आणि परांड्या गावी झाले. तर शासनाची 3.5 लाख नाही 3.5 रुपये सुद्धा मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. वारंवार सगळ्यांना फॉलोअप घेऊन सगळ्यांना विनंती करून तलाठी मॅडम विनंती करून सगळ्यांना अर्ज देऊन काही फरक पडला नाही. शासनाचा प्रतिनिधी किंवा गव्हर्नमेंटचा प्रतिनिधी बांधावर एक पण आला नाही आतापर्यंत. माझी जमीन 3 एकर वाहून गेली. सरकारने मला 5,800 रुपये आता पत्र मदत भेटली. पण ती जी आर प्रमाणे काय आहे 3.5 लाख का काय, पण त्याचा एकही रुपया आलेला नाही. इथं पंचनाम्याला बी कोणी आलेलं नाही. मग आता ती तशीच मी पडीक ठेवलेली जमीन आहे. आणखी तसं काय म्हणजे मी काहीच करू शकत नाही. शासनाने मदत केल्याशिवाय त्यात गाळ टाकू शकत नाही, काय करू शकत. शेतकऱ्याला त्यांनी मदत केली तर आम्ही नीट करू ना, नाही तर काय करू शकतो. शेतकऱ्याकडे काय आहे सध्या 2 एकर कांदा गेला, सोयाबीन गेलं 1 एकर, सगळ्या पिकाचं नुकसान झालं. शेतकरी काय करणार आहे. काय मदत दिलेली नाही. शासनाने मदत काय जी आर प्रमाणे वरून आलेली आहे ती शेतकऱ्याला द्यावा ही नम्र विनंती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.